आता इथनं तडक गावाला जाणार. गाडी केली मी. हो, पण त्याआधी पोटच्या पोराला भेटायचं कर्तव्य पार पाडायला हवं. ओम. नंतर मात्र जाणार गावाला. गावच्या मातीचा वास त्याला खूप मिस करतो मी. पण आय होप सगळं तसंच असेल. नाहीतर काय रे, तू अलीकडे गेला होतास का गावाला? नाही, वेळ नाही मिळाला. हो, खूप बिझी असतोस नाही का तू? खूप काम असतं बाबा तुला. मी मात्र पहिली गोष्ट करणार गावाला गेल्यावरती म्हणजे आपल्या विहिरीवर जाणार. किती पोहायचो नाही आपण लहानपणी त्या विहिरीत. खोल खोल जायचो. आय टेल यू, दॅट वेल स्टिल इन्स्पायर्स मी. कुठल्याही गोष्टीच्या अगदी तळाशी जायला इन्स्पायर करते मला ती विहीर. सगळ्यात आधी तिथे जाणार आपल्या विहिरी. चल निघतो. काय झालंय? कुठे काय काय नाही. काय झालंय? कुणाचा फोन होता? मी बघते हॉटेलमध्ये असताना तुला कुणाचा तरी फोन आला आणि त्याच्यानंतर तू अस्वस्थ आहेस. मला पटकन सांग काय झालं. ईशा, माझ्या बाबाचा फोन आला होता. तो घरी आलाय. मी येते तुझ्यासोबत घरी. नाही, नको. मला माहित नाही आमच्यात काय बोलणं होणार आहे, काय होणार आहे ते. इतक्या वर्षानंतर भेटल्यानंतर मी काय बोलणार आहे त्याच्याशी? माझ्या ना हातापायांना घाम येतोय. मला खूप इरिटेट होतंय ईशा. सगळं चांगलं चाललं होतं ना, तो का आलाय गरज नसताना? अरे असं काय बोलतोस तू? त्याचा आवाज चढला ना की माझी पॅन्ट ओली व्हायची. ही आठवण आहे माझ्या बाबाची माझ्याकडे. मी का भेटू त्याला? आय अंडरस्टँड, बट तसंच काहीतरी महत्वाचं कारण असल्याशिवाय काय येतील ते? मला तर आता असं वाटतंय की काहीतरी दैवी योजना आहे ही. म्हणजे आपलं लग्न सुरळीतपणे पार पडावं ना, म्हणून देवाने पाठवलंय त्यांना लिटरली. काय बोलतेस ईशा? मी येते ना तुझ्या बरोबर. माझं भेटणं होईल त्यांना. नाही, मला नाही वाटत तू त्यांना भेटावंस. काहीतरी अगली सीन होणार आहे याची भीती वाटते मला. आणि तू ते पाहावंस असं मला नाही वाटत. ओ मरे, मला काही तुझी फक्त चांगलीच बाजू नकोय. मी तुला पूर्णपणे स्वीकारलंय ना. मला वाटत नाही तू यावंस. त्या उपर तू ठर.
हे रंजा काय भानगडे त्या बाबाचीच काय प्लॅनिंग आहे? आमचं ते कोकणातले दुसरे बंधुराज आहेत ना, हा त्यांना घराची आणि जमिनीची वाटणी हवी आहे. वाटणी म्हणजे आम्ही काय चंबू गोवाळा आवरायचं काय? अरे तोंडात एक काय झालं का आपलं? जायचं का एकदाच काय तुझं सामान आवरून निघ गावाकडं. सगळं स्वतःशीच विचार करायचा फक्त. अहो असं नव्हतं म्हणत, आम्ही गावाकडची माणसं कळत नाही. अहो, कळत नाही तर गावात राहता कशाला? दत्ताभाऊ हळू, जरा हळू, तो ऐकेल. का त्यांच्याकडे बंदूक असेल का? धना, अगं तुम्ही खरंच गावाकडचे आहात, बंदूक कशी असेल त्यांच्याकडे? पुढे बघायला परत मला कावठी म्हणतीये. अगं पण मग असे प्रश्न विचारल्यावर काय म्हणणार मग? सांग ना. अगं नाही तुम्ही राखा, तुमची बायको तुम्ही राखा. झालं रागवणं झालं. गाप बरं मला सांग, त्या बाबाजीचं काय प्लॅनिंग आहे? ओमला भेटून गावाकडे जाणार आहे. दादा आले, खोलीत तुझी वाट बघतोय. आलो मी. दादा, दादा ओम. ओम, ओम,
ओम, he's grown into a handsome young man. Wow. I was so wrong. अरे मी विचार केला होता आणि तू असा निघशीलच. हे रणजित, इज दिस हँडसम मॅन रिअली माय सन? हा? Glad to meet you, my son. Yeah, glad to meet you. रणजित, लहानपणी आठवतो का रे, मी जरा मोठ्या आवाजात बोललो ना की याची पॅन्ट ओली व्हायची. हा, पण आता ग्रेट. हे रणजित, रणजित, टेल मी, कसा दिसतो आम्ही? हा, कसा वाटतं फादर सन डिओ? हा, मस्त ना? अरे अशा मुलाला गर्लफ्रेंड पाहिजेच. गर्लफ्रेंड का गर्लफ्रेंड्स पाहिजेत मी तर म्हणेन ना. हे ओके, नाउ सिरियस सिरियस, मला सांग तुझी प्रॅक्टिस कशी काय चालली आहे? हे काय रे, या पुण्यासारख्या शहरात मॅटर्स असतात का रे मोठे मोठे? हा, दादा, पुण्यात खूप नाव आहे ओमचा, बरेच क्लायंट्स आहेत त्याचे. व्हेरी गुड, दॅट्स ग्रेट. हे पण शेवटी पुणे आहे रे हे. ओम, मी तुला सांगू का, तू ना युकेला जा. गो टू युके मॅन. अरे आणि शिक यार, हवं तेवढं शिक तिकडे. डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. ओम, तुला हवं ते कर, फक्त एक करू नकोस, लग्न करू नकोस बेटा. हा, गर्लफ्रेंड ठीक आहेत, गर्लफ्रेंड्स ठीक आहेत, पण मॅरेज नाही 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 नाही. अरे तुला सांगतो, वैताग असतो रे, वैताग असतो. ही लग्नासारखी बंधनं आपल्याकरता नाही आहेत रे. हा, हे ओम, रणजित, चला आपण तिघे शेतावर जाऊया. कम ऑन. अरे असं काय बघतोस माझ्याकडे? मी नाहीतरी 4-5 दिवस जायचा प्लॅन करतच होतो. सगळे एकत्र जाऊ, अरे धमाल करू, मस्त गप्पा मारू. आय वॉन्ट टू ब्रिज द गॅप ऑफ सो मेनी इयर्स. ओम, हा, चला. तू असं कर ना, तुझ्या गर्लफ्रेंडला यायला सांग, तिलाही बरोबर घेऊन जाऊ. काय अरे काय इतका विचार कसला करताय तुम्ही लोक? मी अमेरिकेहून इथे येताना इतका विचार नव्हता केला, तुम्ही आपल्या शेतावर जायला इतका विचार करताय. चला चला चला, घ्या बॅग्स आणि लेट्स गो फटाफट. अजूनही तुझा प्रॉब्लेम गेला नाहीये. अरे हे बघ, हे ना सगळं सायकोलॉजिकल असतं. तू प्रॉपर ट्रीटमेंट का नाही घेत? जर कोणाविषयी आपल्या मनात भीती असेल ना, तर त्यामुळे असं होतं. ओम, डोंट टेल मी तू अजूनही मला घाबरतोस. हे कम ऑन. अरे आता इतका मोठा लॉयर झालायस बाबा तू, मी काय करणार तुला? काय दादा, आम्ही नाही येऊ शकणार.
आजी ऍडमिट आहेत. आजी आता या आजी कोण आणखीन? एक आजी आहेत, प्रमिला आजी. त्या इथेच राहतात आमच्या बरोबर. आता त्या आजीही राहतात इथे. त्यांना खूप त्रास होतोय म्हणून ऍडमिट केले त्यांना. सो व्हॉट? अरे हाऊ डू आय केअर? माझा काय संबंध आहे? आणि तुम्ही सुद्धा इतकी काळजी का करताय? अरे ती बाहेर इतकी माणसं आहेत, त्यांना सांग ना आजींची केअर घ्यायला. काय हे किंवा असं कर ना, ब्रिलियंट आयडिया, त्यांच्या खऱ्या मुलांना बोलावून घे. म्हणजे ते कुठे राहतात, त्यांचं कुटुंब वगैरे सगळी इन्फॉर्मेशन असेलच ना तुमच्याकडे. काय अरे काय विचारतोय मी? ओम सारखा ब्रिलियंट लॉयर आहे, त्यानं अग्रीमेंट केलं असणारच ना. काय रे ओम? खरी असली तरी बरेचदा कामी नाहीयेत मुलं. काय जरा मोठ्यानं बोल. काय अरे तोंडातल्या तोंडात का पुटपुटतोयस तू? यू नो आय गेट इरिटेटेड बाय दिस. जरा मोठ्यानं बोल. ओके लिसन. तुम्ही असे अचानक प्रकट होऊन इकडे चल तिकडे चल असं नाही म्हणू शकत. आमचं रुटीन आहे चालू. लाईफ चालू आहे आमचं तुमच्या शिवाय. त्यामुळे ते अचानक नाही बदलू शकत. टेक इट. पण लिसन ओम, रुटीन मध्ये बांधून नसतं घ्यायचं आपल्यासारख्या लोकांनी. अरे आपण लोकांकडे नाही जायचं, लोकांनी आपल्याकडे यायला पाहिजे. चॉईस नेहमी आपला असायला हवा, लक्षात ठेव. आणि माझा तुमच्याबरोबर न येण्याचा चॉईस असेल तर ओके. ओके आय अंडरस्टँड. ठीक आहे मग मी निघतो. हा रणजित, ते मगाशी मी तुला जे वाटण्यांबद्दल बोललो ते याला सांगून ठेव. आणि मातोश्रींचं मृत्यूपत्रही वाच म्हणावं. बाय. ओम, ऑलवेज रिमेंबर, भूतकाळाला चिकटून राहण्यात काहीही अर्थ नसतो. आयुष्य पुढे जातच राहतं निर्लज्जासारखं. ते समजून घे, नाहीतर जगातला सगळ्यात मोठा इडियट तूच असशील. टेक केअर. बाय.